ईश्वर आणि गजाई सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करणार गोलंदाज जगदीश पाटील. यानंतर चौथा हिरवा मानकुली विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. या दोन संघाचे कॅप्टन तुम्हाला देखील विनंती आपण आल्याची रिपोर्ट करा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आल्याचा रिपोर्ट करा प्लीज. पंचांची अधिकृत घोषणा. सामना सुरू होण्याचा संकेत. फर्स्ट बॉल गो. पहिला बॉल रिलीज करताना गोलंदाज जगदीश. आउट ऑफ इनसाइडचा पहिलाच फटका सजतोय मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक दिग्दर्शी आहे हरेश याच्या माध्यमात सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. पहिलाच फलंदाज पहिल्याच चेंडूवर बिग फलक. ईश्वर याची खेळी मात्र संपुष्टात. पहिला चेंडू पेस करताना महत्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद ईश्वर. नेक्स्ट बॅट्समन जातोय पांडुरंग. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. जागेवर चेंडूला फोर्स केलं होतं. वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेकडे चेंडू ट्रॅव्हल झाला मार्गस्थ झाला मात्र आउट फील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गोल क्षेत्ररक्षक हरीश याचं ज्यानं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला आणि महत्वाचा पहिला फलंदाज ईश्वर याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन पांडुरंग. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक लेग बायच्या रूपाने धाव कंप्लीट होते. धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती 1-1. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे गजा याला. अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. खराब दर्जाचा चेंडू हाताळला. उत्तम प्रहार त्याचा झाला आणि चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणार. अतिशय नेत्र दीपक षटकार आला. यस आजच्या दिवसामधला पहिला षटकार गजाच्या बॅटमधून. आता मात्र चेंडू थोडंसं अंदप खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगतो होती. धावसंख्या स्थिर आहे 7. पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज जगदीश. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच बाहेर चिकून करते. अवांतर धावे अवांतर धावणी संघात धावसंख्या धावणी पुढे सकते. धावसंख्या होते ती 8. चला पुढील दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. गजाच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एक अतिशय अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात पहिल्या ओव्हरमधून पहिली. जय बजरंग कारिवली बी या संघाची
एक फलंदाज निश्चित पहिल्या चेंडूवर बाद झाला तरी मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी खास करून आपण गजाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका पाहिले. संघाची धावसंख्या ज्यांनी नेऊन ठेवली पहिल्या ओव्हरमधून 12 एक बाद 12 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. पद्मनाथ एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज मॅजिकल ओव्हर टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्याची ख्याती आहे. बलून डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतोय, एखादा फुगा ज्याप्रमाणे आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीची गोलंदाजी करणारा गोलंदाज रुपेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पला सांगित दुसरा गोलंदाज येतोय रुपेश. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आणि वेळोवेळी थोडंसं वॉर्न करत चला का जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर लागणार नाहीये. जास्त उशीर घेऊ नका प्लीज. खास करून जो संघ क्षेत्ररक्षण करतोय संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण वेळेचं सहकार्य करा. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज रुपेश. फुलेंचा चेंडू आन्सरचा फटका सजलाय मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक जगदीशाचा प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित त्याच्या माध्यमातून आपण पाहिली मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आणि ह्याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती 1 बाद 14 और क्रमांक दुसरं. खऱ्या अर्थाने एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीची गोलंदाजी रुपेश. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होते ती 16 1 बाद 16 और क्रमांक दुसरं प्रगतीपत्र गोलंदाज रुपेश. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटकतांना गोलंदाज. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत. आणि खास करून या प्रेक्षकांमधून सचिन स्पोर्ट पुणे या संघाचे खांदे समर्थक. ऑनसाइडचा फटका साजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष होता मात्र झेल त्याला कॅरी करता आला नाहीये. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 18. आशिष मेटकर यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला भरपूर शुभेच्छा पाठवल्यात. आशिष मेटकर एक कबड्डीचे उत्तम कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि खास करून सचिन स्पोर्ट्स पुणे संघाचे खंदे समर्थक क्रिकेटचे समर्थक आहेत. आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहेत. धन्यवाद आशिष. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता. या स्पर्धेला आणि आपल्या संघाला आपण लाईक करता. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. फलंदाज या ठिकाणी धावचित बाद आहे. नेक्स्ट बॅट्समन जातोय मंगेश. नेक्स्ट बॅट्समन मंगेश. फलंदाज बाद आहे का नाही. तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाहीये. मैदानी पंच ओके. फलंदाज बाद.
नेक्स्ट बॅट्समन जातोय मंगेश. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची अद्यव स्थिती आपण पाहतोय. 2 बाद 18 ना 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज रुपेश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल येतोय मंगेश. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. मात्र एक धाव 22च्या रूपाने कंप्लीट झाली. धावसंख्या 20. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश टू गजा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना. बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. मात्र 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. एक धावणी संघाची धावसंख्या एकाने पुढे बॅटकट. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती 21-21. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय हरेश. 2 षटकांच्या अंती 2 बाद 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय हरेश. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून असंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 21 धावा. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज हरेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून देखील चांगली संकल्पना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमात एक लकी ड्रॉ सायकल दिली जाणार आहे. लकी ड्रॉच्या आधारे तिकीट दर फक्त आणि फक्त 50 रुपये. ज्या कोणाला या ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी तिकीट खरेदी करा. अतिशय चांगला प्रयत्न हनुमान याचा. झेल घेण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. या प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित आपण मैदानामधून पाहिली. मात्र याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी प्राप्त झाली. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने पुढे असलेली धावसंख्या होती ती 23. ओव्हर क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा गोलंदाज हरेश.
या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज, चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं करण्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. एकदा वगैरेची संधी. धावसंख्या 24 ना. यास फलंदाज बाद. लेग बिफोर या स्वरूपाने फलंदाज बाजारा. नेक्स्ट बॅट्समन जातोय सिनू. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. नेक्स्ट बॅट्समन जातो सिनू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हरेश. अतिशय चांगला चेंडू सुरक्षितपणे चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडू येतो मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांची ती धावसंख्या होती ती 27. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. तीन षटकांच्या ती धावसंख्या होती ती 27. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं गोलंदाज येतोय पद्मनाथ. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 27.
चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज पद्मनाथ. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. फलंदाज त्रिफळचित बाद. नेक्स्ट बॅट्समॅन येतो संदेश. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. ओव्हर क्रमांक चौथ्यामधून पद्मनाथ याची पहिल्या 2 चेंडूमधून 1 फलंदाज बाद आणि कुठल्या प्रकारची धाव देखील आतापर्यंत ज्यानं खर्च केली नाहीये. नेक्स्ट बॅट्समॅन येतोय संदेश पाटील. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा मानकुली. चौथा हिरवा मानकुली विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब लगेच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संदेशाच्या बॅट मधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फाटका. 2 शतरक्षण बीट करून चेंडू समाच्या बाहेर जाणारा अप्रतिम उत्कृष्ट चौकार. धावसंख्या 31. पहिला चेंडू पेस करताना संदेश पाटील याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाजी. चौकारचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज पद्मनाथ. अतिशय चांगला फटका. हा पलकीचा सुंदरसा स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. मात्र चांगले क्षेत्ररक्षण आउट पिलमधून झालं मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आता मात्र मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू बाकी असावा. संघाची धावसंख्या 1ने पुरस्कृत किती 32. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा येतील. सन्माननीय अर्जुन महाराज चौधरी वारकरी संप्रदायाचे मेंबर सदस्य सिन्वेच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फाटका. थोडासा तंबल होताना क्षेत्ररक्षक. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे शकते 34 आणि विजयाचं लक्ष 35 धावांचं. हॅलो धन्यवाद मोहनदादा भोईर. जय हनुमान सरवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषक
20-25 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण पहिल्या फेरीची दुसरी लढत पाहतोय. यानंतर चौथायरवा मानकोली आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर आपल्या मान्यवर कक्षामध्ये जा. लकी ड्रॉ सायकलसाठी तुम्हाला तिथे तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर घेतला जाईल आणि 50 रुपये हे रोख रक्कम आपण जमा करायची आहे. नक्कीच आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर जे सायकलसाठी आपण लकी ड्रॉ टाकणार आहोत. निलेश सकाराम चौधरी यांच्या माध्यमातून ही सायकल स्पॉन्सर केलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागत आणि सन्मान करूया. अर्जुन महाराज चौधरी वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण नामदेवजी महाराज यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. नितेशजी आपल्या शुभ हस्ते आपण माऊलींचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच आज नितेश चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना नक्कीच आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. ज्यांच्या सौभाग्यवती सरवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राहिलेत साधना नितेश चौधरी यांचे यजमान नितेश चौधरी यांचा आज जन्मदिवस. वेलकम SK अँड प्रेमनाथ माली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौथायरवा मानकोली संघाचं इथे शुभागमन झालेलं आहे. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर, निलेश पाटील, संजय मनेरा, दया म्हात्रे ऑल टीम आपण टॉससाठी या. मानकोली संघाचा संघ नाही की ते प्रेमनाथ माली उपस्थित झालेले आहे. स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव. आज बालरामजी महाराज देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये. राम पाटील हरिभक्त पारायण नक्की सर्व माऊलींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला फिल्डिंग लावा आणि सालमेर जोडी मैदानामध्ये आलेली आहे. हनुमंत आणि जगदीश पाटील 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे. अतिशय चांगलं मैदान आपण सरवली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ सरवलीच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण मधली एक उत्कृष्ट क्रीडानगरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चांगली मेहनत आहे. ग्रामपंचायत कमिटी सरवली आणि ग्रामस्थ मंडळ आणि गावातील सर्व क्रीडापटूंची चांगली क्रीडानगरी, अतिशय मेहनत. नक्कीच तर इथे सामना सुरू होतोय आणि गोलंदाज झालेत रोहिदास म्हात्रे. धन्यवाद कपिलजी गायकवाड. बघूया या सायकलचा विजेता कोण. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि सायकलचा विजेता नक्कीच आपल्याला उद्या पाहायला मिळेल. 50 रुपयाचं कुपन आहे. सायकलचा तुम्ही जरूर लाभ घ्या आणि मुलांना देखील खुश करा. रोहिदास म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू घेऊन फलंदाज हनुमान त्यांच्यासाठी. बघूया 35 धावांचं लक्ष आहे आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. पहिला चेंडू फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक मंगेश नाईक झेलच्या खाली. फलंदाज बाद हनुमान. मोठी विकेट पहिल्या चेंडूवर गोलंदाज रोहिदास म्हात्रेनं मिळवलेली आहे. वेलकम बिंदास माली, जयदास माली आणि नक्कीच आमचे जिगे दादा गणेश दादा केनी यांचं इथे शुभागमन होतोय. मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आणि भिवंडी नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम गणेश दादा केनी आपण मान्यवर कक्षामध्ये या. जनमान सरवली नवीन 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रण केलं जातोय. चौथायरवा मानकोली संघ इथे दाखल झालाय. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. आपण त्वरित आपण याची रिपोर्टिंग करा. बघा सामन्याची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी करणं बंधनकारक आहे. आज देखील आपण 10 संघ खेळणार आहोत. काल स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून सोनादेवी टेमगर संघ गावदेवी पूर्णा संघाला पराभूत करून तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. सुपर 3 मध्ये. वेलकम सुस्वागतम. गणेश दादा केनी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय.
तसेच डॉक्टर देवराजजी चौधरी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक आणि सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे अध्यक्ष इथे एका टप्प्याने चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघा गाडी क्रमांक 1830 ज्या खेळाडूची अथवा मान्यवराची असेल तिथून गाडी आपल्याला हलवायची आहे. 1830 1830 क्रमांकाची ब्रेझा गाडी आहे. कोणाची खेळाडूची असेल तर तिथून प्लीज काढा. तिची थोडीशी तिथे अडचण निर्माण झालेली आहे. 1830 क्रमांकाची गाडी. नक्कीच अगदी आपण स्टेजच्या डाव्या बाजूला 5 लाईन रोडला आपल्या गाड्या पार करा. कमानीमधून गाड्या आपण सरळ या रोडला घेऊन या खेळाडू. अतिशय चांगला बॅकफुटला जाऊन कव्हर पंच पॉइंटच्या क्षेत्राच्या वरून चेंडूला उडवलाय. फिल्डिंग चांगली. धावा 2 पूर्ण केलेत हेमंत मिटकरनं. वेलकम अविनाश माली. अतिशय चांगला फटका यष्टीरक्षक हेमंत मेटकरनं या सामन्यातून सामन्याची सूत्र खांद्यावर घेतलीत. पहिले चेंडूवर हनुमंतचा विकेट आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय हेमंत मेटकर ऑन दी फायर. अविनाश माली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि मानकुली गावचे युवा उद्योजक, कविता स्टोन सप्लायरचे मालक आणि आमच्या चौथायरवा मानकुली संघाचे संघनायक तसेच SK संकेत केनी आणि प्रेमनाथ मालीची A1 जोडी आपलं देखील स्वागत आहे. बिंदास दादा माली असतील, गणेश दादा केनी, संपूर्ण टीम इथे दाखल झालेली आहे. अंजूर संघ आपण त्वरित टॉस साठी यायचा संघ नाही. इथे पुन्हा एकदा मंगेश नाईकच्या दिशेनं चेंडू शॉर्ट एस्टा कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. एका धावेने संघाची टोटल 11 वर पोहोचलेली आहे. 24 चेंडूमध्ये 35चं लक्ष आहे आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. रोहिदास मात्रे जय बजरंग कारिवली ब संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि बैलगाडा मध्ये देखील त्यांचा आवर्जून उल्लेख आपण नेहमी ऐकतोय. बघूया हा चेंडू येतोय लॉंग ऑनला. दुसरीची कॉलिंग हा ना आणि अखेरकार आपल्या घरामध्ये हेमंत मेटकर सुखरूप पोहोचलेले. धावा मिळतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 ओव्हर 1 बाद 13. हनुमंत बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सचिन स्पोर्ट पूर्णा संघ कुठेतरी पहिल्या ओव्हर मध्ये अडचणीमध्ये येईल का. मात्र हेमंतनं चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 आणि 1-2 वर एका चेंडूनिशी जगदीश पाटील. नक्कीच किशोर मिटकर यांना आपण पाहतोय आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन जाताना. आज कारवली संघाने देखील प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 34 बनवल्या. पहिल्या सामन्यातून आज मोहनदादा भोईर याचा संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. या स्पर्धेचा आयोजक संघ हनुमान सरवली संघासमोर ताडले संघ पराभूत झालेला आहे. अतिशय चांगलं वातावरण, चांगलं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगली खेळपट्टी आहे, आउटफील्ड चांगली आहे, मैदान अतिशय उच्च दर्जाचं, खेळाडूंना अगदी हवाहवासा वाटणारा मैदान आपण आज सरवली नगरीमध्ये पाहतोय. आणि याचं संपूर्ण श्रेय हे ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत तसेच गावातील सर्व स्पोर्टमॅन क्रिकेटर यांची अपार मेहनत आहे मैदानासाठी. ओव्हर नंबर 2 साठी गजा आलेत.
नक्की सध्या आपण भिवंडी तालुक्याचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये असे मोजकेच गाव आहेत की तिथे आपल्याला असं मैदान पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आमच्या माणकुली गावाचं नाव देखील अगदी सर्वप्रथम घेतलं जाईल. दापोडे असेल, सरवली, कालवार, कारिवली, अंजूर असे कित्येक बोटावर मोजके इतके मैदान आहेत. पंचकृषीचं एक मैदान आहे. नक्कीच पिंपलघर, कोंडगोवा येथे देखील एक चांगला मैदान आहे. त्यानंतर भिनारचं एक डीडी ग्राउंड, ते प्रायव्हेट कंपनी आहे. आणि एक आगरी महोत्सव, सोनाले ग्रामपंचायत. इथे हा चेंडू उडवलाय डीप मिड विकेटला. सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय चौकार. क्या बात आहे. आज हनुमंत संघाचे मुख्य सलामीवीर पहिल्या चेंडूवर बाद झालेत आणि मला वाटतं चालू सीझन मध्ये प्रथमच हनुमंत यांना पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं रोहिदास म्हात्रेनं. इथे धावसंख्या 17वर जाऊन पोहोचलेली आहे. जुन्या चेंडूची फेकी करा. 35 बनवायचे आहेत, 17 झालेत म्हणजे जवळजवळ अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून आज संघामध्ये दीपा म्हात्रे नाही आहेत, कामानिमित्त थोडेसे बाहेर आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. की दीपा म्हात्रे असले की सचिन स्पोर्ट पूर्ण संघ एक ताकदवान संघ वाटतोय. हेमंत मिटकरनं सांगितलं होतं की दीपा म्हात्रेकडून भरपूर अपेक्षा आहेत, मात्र संघामध्ये गैरहजर आहेत. बघूया पहिला सामना जिंकल्यानंतर कदाचित दुसऱ्या सामन्यातून संघाला जॉईन होत आहेत का. दीपा म्हात्रे यांच्याबद्दल आपण नेहमी म्हणतोय ते असले की संघ एक ताकदवान वाटतो आणि नसल्यावर हलका वाटतो. सचिन स्पोर्ट पूर्ण. बघूया दादा आपण मान्यवर कक्षामध्ये या. नितेशजी चौधरी आणि किशोरजी चौधरी ऑल टीमच्या वतीनं गणेशदादा केनी यांना मान्यवर कक्षामध्ये आमंत्रित केलं जातोय. नक्कीच मानकुली ग्रामपंचायतचे आमचे कार्य सम्राट सरपंच, त्यानंतर अविनाश माली माजी सरपंच, मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकोणवीस धावा. आज हेमंत मिटकर चांगली फलंदाजी करतायत आणि आशिष मिटकर आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. नाथाजी मिटकर, आशिषजी मिटकर एक चांगले क्रीडा समर्थक आहेत. कबड्डी असो की क्रिकेट, आशिष मिटकरनं नेहमी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला शुभेच्छा दिले. तिथे फलंदाज झेलबाद हेमंत मिटकर, धक्का नंबर 2. 9 चेंडूमध्ये आलेत 19 आणि 19 धावसंख्येमध्ये 17 धावांचं योगदान हे संघनायक हेमंत मिटकरचं राहिलाय. नक्कीच नवीन फलंदाज हरेश, आज हरेशला देखील संधी मिळालेली आहे. क्रमांक 4 वर पद्मनाथ चौधरी या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, याचं देखील येणं बाकी आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण गणेशदादा केनी यांना पाहतोय. मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे 1 मॅन शो. गोलंदाज गजा ओव्हर नंबर 2चा चौथा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अंजूर संघाचे काही सहकारी खेळाडू पोहोचलेत. वेलकम अजित. इथे अतिशय सुरेख चेंडू आणि बॅटची गडा. फलंदाज झेलबाद. एक्सटेंजच्या मागे सुभाष बत्तीनीनं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज हरीश. वेलकम रामजी चौधरी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भाजपा सरवली शाखा अध्यक्ष
राम चौधरी यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया. 2 चेंडू थांबा पिंटे, 2 चेंडू. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. हे 2 चेंडू टाकल्यानंतर आपण मान्यवर कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचं येतोचे स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. 19 धावा झालेत, अजूनही 14 मध्ये धावा बनवायच्यात 16 आणि हॅट्रिक ऑन. बघूया गजे यांची या स्पर्धेतून पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. फलंदाज आहेत पद्मनाथ चौधरी. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय राज दिनकर ठाकरे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम. हॅट्रिक ऑन चेंडू आपण पाहिलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला आणि पद्मनाथ चौधरी यांच्या बॅट मधून आलाय हा सुंदर चौकार. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये राज ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि मित्रांनो, या व्यक्तिमत्वाचा उल्लेख आपण जरूर करू, कारण की दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती ज्यांना पंतप्रधान भारताचे लाडके नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यालयातून आमंत्रण आलेले आहे ते हेच सरपंच आहेत राज दिनकर ठाकरे. नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया की आपल्या ठाणे जिल्ह्यातून एकमेव असे पहिले सरपंच असतील की त्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचं आमंत्रण आलेलं आहे. ही आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच धन्यवाद राज ठाकरे साहेब. एक युवा अँड डॅसिंग पर्सनॅलिटी सरपंच ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नावाचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान सरवली. तर मान्यवर कक्षामध्ये आपण स्वागत आणि सन्मान करूया आमच्या मानकुली गावचे कार्यसम्राट सरपंच आणि भिवंडी नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य गणेशदादा केनी आणि राज ठाकरे साहेबांना विनंती आहे साहेब आपले शुभ हस्ते आमचे मानकुली ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच गणेशदादा केनी यांचा शुभ सन्मान आपण करायचं आहे. गणेशदादा केनी हे देखील विद्यमान सदस्य आहेत आणि माजी सरपंच आहेत आणि चौथा इरवा 40+ संघाचे कर्ता धर्ता आहेत. आणि स्वर्गीय कबीर निर्माल जे स्मृती चषक आपण मानकुलीची पाहत आहे त्या स्पर्धेचे प्रणेते आहेत गणेशदादा केनी यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान सरवली ग्रामपंचायतचे सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. स्वागत आणि सन्मान मित्रांनो केला जातोय माणुसकीचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा. त्यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नक्कीच पांडुरंगाची ही कलाकृती मूर्ती देऊन हा विशेष स्वागत आणि सन्मान दादांचा इथे केला जातोय. सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अविनाश माली आहेत माजी सरपंच मानकोली, युवा उद्योजक, कविता स्टोन सप्लायरचे मालक आणि चौथा इरवा मानकोली संघाचे संघनायक अविनाश माली माजी सरपंच यांचा देखील स्वागत सन्मान. बड्डे बॉय नितेश चौधरी यांच्या देखील सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत आणि माजी सरपंच साधना नितेश चौधरी यांचे यजमान नितेश चौधरी यांचा शुभ सन्मान. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे आणि अविनाश माली यांचा शुभ सन्मान नितेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. रामजी पाटील बीजेपी शाखा अध्यक्ष आहेत यांचं राम चौधरी. नक्कीच राम चौधरी यांचा आपण स्वागत सन्मान करूया. यस धन्यवाद, चालेल, हरकत नाहीये. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. धावा बनले 23, 13 चेंडूमध्ये 23 आलेत आणि मैदानामध्ये रुपेश भगत यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. जगदीश पाटील बाद झालेत आणि रुपेश भगत 11 मध्ये 12. वेलकम योगेश दलवीच्या नावावर चालू सीझन मध्ये 54 धावांची खेळी चा उल्लेख आपण नक्कीच करू. काल्हेरच्या
खेड्यानगरीमधून ही खेळी त्यांनी साकारली होती. नक्कीच गावदेवी पूर्ण आयोजित स्पर्धेमध्ये योगेश दलवीन रुपेश भगत यांच्यासाठी हा चेंडू यष्ट्यांच्या मागे सुभाष बत्तीने यांच्याकडून थोडीशी चुकी आणि 22+ वाईट अशा अतिरिक्त 2 धावा येतील. 2 धावेनी संघाची टोटल 25. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये 10 धावा. चेंडूला हलक्या हाताने टॅप केला आहे. एका टप्प्यावर का थांबले हा नक्कीच प्रश्न चिन्ह आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उभे होते. एक सिंगल धाव मिळेल पद्मनाथ चौधरी यांना. विकी पाटील उद्योगपती दापोडे यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम विकीजी पाटील. हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलाय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उचलला जातोय. मिळेल फक्त एक सिंगल. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 27. शिनू आलाय ओव्हर नंबर 3 साठी. पंकजी भोईर गोवे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. नक्कीच आपल्या सरवलीच्या सरपंचांचं नाव आवर्जून महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये घेतलं जाईल. कारण की असे मी तर म्हणतो की प्रथमच सरपंच असतील की ज्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचं आमंत्रण आलेलं आहे. नक्कीच त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. त्यांच्या हातून गावाचा चांगला विकास सदैव होत राहो. आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज पायचीच्या स्वरूपात. नक्कीच मोरे सरांनी बॅटकटचा इशारा केलाय. बघूया ज्यांच्या हाती नवीन 40+ धागे दोरे असे आमचे सूर्यकांत मोरे स्क्वेअरलेग पंच आहेत. एक सिनियर पंच आणि अगदी तीक्ष्ण नजर डोळ्यामध्ये तेल घालून या सामन्याची पंचगिरी करतायत. वा 28 धावा लागलेत. 35चं लक्ष आहे आणि पूर्ण संघ. नक्कीच पद्मनाथने देखील इशारा केला होता की माझ्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि अगदी ते घेरलं होतं सूर्यकांत मोरे सरांनं. वा चांगला निर्णय. दोन्ही पंचांचा आपण कौतुक करूया. हरीश सर आणि सूर्यकांत मोरे सर तसेच कमल सर देखील चांगली पंचगिरी करतायत. रुपेश बघा चेंडूला अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. पैकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि रुपेश भगत न बघता बघता 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 30. 6 मध्ये 5. 3 मध्ये आले 30 आणि उर्वरित 7 मध्ये 5. एक चेंडू शेष आहे. एक वाईट चेंडू आलाय शिनूचा. 7 चेंडू 5 धावा. नक्कीच कारवली संघ देखील एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. बघूया 7 चेंडू 5 धावा. रुपेश भगत ऑन दी स्ट्राईक आणि हा फटका उडवलाय रुपेशनं आणि हा विजयी षटकार येतोय रुपेश भगतच्या बॅटमधून. अभिनंदन. 3ऱ्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश केलाय सचिन स्पोर्ट पूर्णा संघानं. अभिनंदन ऑल टीम. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि हडलॉक टफ लॉक जय बजरंग कारिवली दोन्ही संघाने आपली ऑफिशियली रिपोर्टिंग जर बाकी असेल तर ती समालोचक कक्षामध्ये जमा करायची आहे. बघा मी सर्व संघांना सांगू इच्छितो लाईव्ह स्पर्धा मित्रांनो जी स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ते आपण सर्वप्रथम जमा करत चला. त्यानंतर टॉससाठी या. कारण की आयोजकांना काय हवं असतं तर प्रथम आपली स्पर्धेची प्रवेश फी हे खूप महत्वाचं आहे. कारण की आर्थिक सहकार्याची खूप गरज आहे. तुम्ही जेव्हा आयोजन करताय तेव्हा ते महत्व पैशाला दिलंच पाहिजे. ते तुम्ही प्रथम जमा करा. अंजूर A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक. आपण या टॉससाठी या सामन्यातील सामनावीर खेळाडूला आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. खेळाडूचं नाव नक्कीच संघाचे संघनायक एक ऍक्टिव्ह खेळाडू
यष्टीरक्षक हेमंत मिटकर इज द मॅन ऑफ द मॅच. या हेमंत मिटकर. नक्कीच सौभाग्यवती सोनाली जैन चौधरी माजी सरपंच सरवली यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि जैनजी चौधरी यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. आपण देऊया सामनावीर खेळाडू संघनायक सचिन स्पोर्ट पूर्णा हेमंत मिटकर यांना ही ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर. गणेश दादा आपले शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्या. मानकुली ग्रामपंचायतचे माजी कार्यसम्राट सरपंच आणि नवीन 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाचे प्रणेते